जो नंबर ट्रेस झालाय ना त्याचं लोकेशन या घराच्या आसपास आहे। हा फोन या माणसाकडे सापडला। कोण आहेस तू? अहो मॅडम मी दत्त सावर्डेकर। म्हणजे डीएस या घराच्या पाठीमागे मला भुवननी खोली घेऊन दिली हो मॅडम। सोड मला नाही येत। चल तू। आमच्या लग्नाचा अनुभव। शिल्पा किती गोळ्या दिल्या त्यातला? एकच गोळी दिली ती डॉक्टरांच्या सांगण्यावरून। शिल्पाला मंदार सोबत राहायचं नाही, पण का? आठवते ना आठवते ना? आहे बघ अजून पुढचं पण फोटो बघतो ना। आता झोप आली मला, मी झोपते। मी माझ्या बायकोला फोटो दाखवतो ना जुने आमचे, तिची स्मृती गेली आहे ना। मग आता आम्ही भेटू शकतो तिला? हे बघा इथेच झोप। वॉशरूम मध्ये असेल, मी बघतो। शिल्पा 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 नाही 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 येते आत। Oh my God. परत पळून गेली। एक मिनिट, कुठे लपवलं शिल्पाला? काय केलंस तिचं खरं सांग। अरे काय तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा ना। मी का तिला लपू? मी स्वतः तिला घरी घेऊन आलो होतो ना। सेठ बंडू, तुम्ही घरात शोधा, मी आणि मनाली बाहेर बघतो। चल मनाली। मलाही शोधू दे। एक मिनिट हॅलो। मॅडम मला वाटतं मंदारनेच तिला घरात लपवून ठेवलं। एक नंबरचा खोटारडा माणूस आहे तो। मनाली, मंदार खरं सांगतोय का खोटं हे चौकशीनंतर कळेलच। आणि तसंही त्याने तिला आतच लपवून ठेवलं असेल तर सीड आणि बंडू शोधून काढतीलच। मला त्याने जे काही सांगितलं की शिल्पाची स्मृती गेली, ते जर खरं असेल तर? नाही मॅडम, तो खोटं बोलतोय। जे काही आहे शिल्पाशी प्रत्यक्ष बोलल्याशिवाय काही गोष्टी क्लिअर होणार नाही। मॅडम, मंदार जे बोलतोय ते खरं आहे असं मानून चाललो तर मग शिल्पा असं का वागतीये? आणि मंदार बोलतोय ते खोटं आहे असं मानलं तर मग त्याने एवढे पुरावे दिले, त्याचं स्पष्टीकरण काय? म्हणाली त्या शिल्पाला मंदारने जर जबरदस्ती या घरात डांबून ठेवलं असेल ना तर काहीही करून त्याच्या तावडीतून शिल्पाला सोडवायलाच हवं आपल्याला। मला वाचवा। प्लीज माझी मदत करा। मला नाही माहिती तुम्ही लोक कोण आहात, पण प्लीज माझी मदत करा। तो माणूस माझा नवरा नाहीये। तू घरातून पळून का आलीस? कारण तो माझा नवरा नाहीये, त्याने मला जबरदस्ती इथे आणलं। अगं पण त्याने तुमच्या लग्नाचे फोटोज दाखवले आम्हाला, तुमचं मॅरेज सर्टिफिकेटही दाखवलं। ते सगळं बनावट आहे, नकली आहे। अहो मी त्या माणसाला ओळखत सुद्धा नाही।
एक मिनिट. त्यांनी असं सांगितलं की तुला सगळं आठवतंय. मी मुद्दाम तसं म्हणलं होतं त्याला बेसावत करण्यासाठी. हे बघ तू काळजी करू. शिल्पा तुम्ही इथे काय करताय? आणि या कोण? मी अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री, खासगी गुप्तहेर. आपण? मी यांचा डॉक्टर नवाते. आत्ताच मंदार बर्वेंचा फोन आला होता, त्यांनी बोलवलं म्हणून आलो. पण इथे सगळा काय प्रकार आहे? डॉक्टर आपण प्लीज आज जाऊन बोलूयात. हा भुवन माणूस होता की सैतान? जाऊ दे नानू, स्वतःच संपला ना तो. बरं झालं. आणि त्या दत्ता सावर्डेकरचं काय? तो आपल्या घरावर पाळत ठेवून होता ना? तुला कोणी सांगितलं हे? आता घरातल्या गोष्टी माझ्यापासून लपून राहणार आहेत का कधी? तो पंढरी बोलला असेल. हो, पण मला विचार आला तर तुम्ही तेव्हाच त्याला पोलिसात द्यायला हवं होतं. पोलिसांनी चांगले फटके लगावले असते. वा वा वा, सरंजामे बाई, आज पहिल्यांदा माझ्यासारखं बोललाय. पण तुम्ही ते करायला हवं होतं. अगं अस्मिता हँडल करत होती ना, म्हणून मी निश्चिंत होतो, बाकी काही नाही. तुम्ही निश्चिंत असणं शक्यच नाही. म्हणजे? आणि काय हो, देवाला अभिषेक सांगितलात, कधी बोलला नाहीत मला तुम्ही? मनात आलं म्हणून सांगितलं, त्यात काय. हो का? एरवी माझ्या देवभोळेपणाची चेष्टा करता, पण अभि अस्मितावर संकट आल्यावर लगेच माझ्यासारखेच वागलात ना? अभि किती काही म्हणालात तरी शेवटी मी एक सामान्य स्त्री. काय झालं? मी बोलते आणि तुम्ही हसलात का? नाही, आपण दोघही एकमेकांसारखे वागतोय असं म्हणालीस ना, म्हणून हसू आलं. अच्छा, तो विनोद होता का? आणि एवढ्या वेळाने कळलात तुम्हाला? कॉफी गार झाली. हे शिल्पाचे ब्लड, एक्सरे आणि स्कॅनिंग रिपोर्ट्स आहेत. ऍक्च्युअली शिल्पा इज सफरिंग फ्रॉम टेम्पररी मेमरी लॉस, म्हणून सर्जरीची रिस्क टाळून आम्ही मेडिसिन्स आणि इतर उपायांनी तिची स्मृती परत आणण्याचा प्रयत्न करतो आहोत. म्हणजे डॉक्टर, शिल्पाची स्मृती शाबूत होती तेव्हा तुम्ही हिला भेटला नव्हता? नाही, 3 आठवड्यापूर्वी मंदार हिला माझ्याकडे घेऊन आला होता, तेव्हा पहिल्यांदाच पाहिलं मी. म्हणजे तुम्ही हिला आधीपासून नाही ओळखत, फक्त मंदार सांगतोय म्हणून तुम्ही हिला शिल्पा समजताय? हो, नाही, पण ते काहीही असलं तरी माझं डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट दोन्ही जेन्युइन आहेत. हो, हे खोटं बोलतायत. विश्वास ठेवा माझ्यावर, हे खोटं बोलतायत. हे डॉक्टर सुद्धा मंदारला सामील आहेत. मी शिल्पा नसताना मला शिल्पा ठरवून पाहतायत. मी किती वेळा सांगितलं की मी शिल्पा नाहीये. तू असं काय? हे बघ तू. बर बर बर, तुला काही आठवत नाहीये म्हणून आपण डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतोय की नाही? मग तू कोण आहेस? शिल्पा, तुझी ओळख सांग. तू कोण आहेस सांग मला, तुझं नाव सांग. ते नाही आठवते मला, पण मी शिल्पा नाही आणि हा माझा नवरा नाहीये.
बघितलं हे असं आहे. तिला काहीच आठवत नाहीये. काय करू मी? डॉक्टर आपण इतके दिवस जी ट्रीटमेंट टाळत होतो, मग हिला त्रास होईल म्हणून आपण सर्जरी, इंजेक्शन या सगळ्या गोष्टी टाळत होतो, ते आता आपण करूया असं मला वाटतं. कारण की आता हे अति होत आहे. शिल्पा शिल्पा बरं चला माझ्या गाडीत जाऊ, फार दूर गेली नसेल. चला. जवळपास कुठेच नाहीये ती. कुठे गायब झाले कुणास ठाऊक. सावकाश सावकाश. शिल्पा, हे बघ, तू तिथे मंदार समोर त्या घरात काही बोलू शकली नसतीस मोकळेपणाने, म्हणून तुला गाडीच्या किल्ल्या दिला आणि पळून जायची संधी दिली मी. नाही, पण मला पळून जायचंच नव्हतं. मला तुम्हालाच भेटायचं होतं, मला सांगायचं होतं तुम्हाला. तो माणूस माझा नवरा नाहीये, तो खोटं बोलतोय. अगं पण मंदार तर ठामपणे सांगतोय की तोच तुझा नवरा आहे. हो ना, आणि त्याने तसे पुरावे सुद्धा दाखवले. तो तसं का सांगतोय आणि ते पुरावे त्याने कसे गोळा केले ते मला नाही माहित. मला फक्त एवढंच माहितीये की तो माणूस माझा नवरा नाहीये. तुला काहीच आठवत नाही? मग तो तुझा नवरा नाही हे इतक्या ठामपणे कसं काय सांगतेस तू? कारण मला ना काही काही गोष्टी आठवत आहेत. म्हणजे काही गोष्टी आठवतात, अशा अंधुकशा. कुठल्या काळातल्या एक्झॅक्टली नाही आठवते मला, पण तो त्या मंदारचा बंगला नव्हता. एक असं छोटं घर होतं, असं खेडेगावातलं घर होतं. त्या घरात मंदार नव्हता. तो मंदार नव्हता तिकडे. एक आजी होती, खूप प्रेम करायची ती माझ्यावर.
प्रेमळ होती. कुठलं खेळ होतं ते? तुला काही नाव आठवतंय? कुठलं गाव? नाही, ते नाही आठवत आहे मला. हा, मला एवढंच आठवत आहे की मी आजीच्या घरी होते आणि आजी माझ्यावर खूप प्रेम करायची. कधी कधी मला उशीत घेऊन रडायची, खूप लाडही करायचे माझे. पण तिने मला कधी शिल्पा म्हणून हाका नाही मारल्या. म्हणजे एक्झॅक्टली कोणत्या नावाने ही हाका मारायची ते नाही नीट आठवते, पण असं लाडाने मला सोनू राणी असं काय काय म्हणायची ती. पण मग तू इथे कशी आलीस? कारण तिथे एक दाढीवाला माणूस होता, खूप चळायचा तो मला. खूप मारायचा मला तो. तो दाढीवाला कोण लागत होता तुझा? नाही माहिती, मला आठवत नाहीये नीट. पण तो मला एका वाडीत घेऊन गेला होता आणि मी तिथनच त्याच्या दावडीतून चुकून पळाले. पळाले आणि मग फायनली मला हायवे दिसला आणि तिथे एका ट्रक मध्ये मी बसले. तिथनं मी कशी उतरले काय नाही आठवत नाहीये ते. पण मी रस्त्यात उभी होते आणि अचानक एक गाडी आली, मला धक्का दिला आणि मी कोसळले. मग शुद्धीवर आले तर मी त्या मंदारच्या घरी होते. माझं नाव शिल्पा आहे. तुम्ही सांगा मला, मी कसा विश्वास ठेवू? जर तो माझा नवरा असेल तर मग ते घर कुठलं होतं? आणि जर ते घर माझं असेल तर मग मंदारचा बंगला माझं घर कसं असू शकतं? खूप त्रास होतोय या सगळ्याचा. आता काहीच नीट आठवत नाहीये मला आजीची आठवण येते. ती पण माझी आठवण काढून रडत असेल खूप. माझी सोनू. तो दाढीवाला तो तिलाही खूप त्रास देत असेल. प्लीज तुम्ही काहीतरी करा. तो मला नीट आठवत नाहीये. आजी हो, मला खूप त्रास होतोय. शांत हो. अस्मिता मैम, अस्मिता मैम, तू इथे काय करतेस तू? चल आपल्या घरी जाऊ. चल आपण. चल. मला नाही यायचंय तुझ्या बरोबर. तू जा. आपलं घर नाहीये, आपण आपल्या घरी जाऊ ना. चल. मला नाही यायचंय तुझ्या बरोबर. मी सांगितलं ना. अरे जा इथून.
तू ऐकत का नाही? आपलं घर नाही. मला तू जा इथनं, मी तुला अरे नाही येत म्हणजे काय? तुला यावं लागेल. शांत शांत हो. तुम्हाला बचावून सुद्धा तिच्यावर जबरदस्ती करताय. काय करायला हवं होतं मी? तिच्या काळजी पोटी मी इथे आलो आणि इथे तुमच्या बरोबर. ही सेफ असल्याचा मेसेज केला होता मी तुम्हाला. हो मला मिळाला तो मेसेज. हो पण तुम्ही तिला इथे का घेऊन आलात? घरी घेऊन यायचं ना. अस्मिता मॅडम, मी हात जोडते तुमच्या समोर, पण मला या माणसाबरोबर नाही जायचंय. प्लीज प्लीज माझी मदत करा. हा खोटं बोलतोय. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. शिल्पा, मंदार प्लीज शांत हो. कसा कसा शांत होऊ मी? जोपर्यंत ही हे मान्य करत नाही की ही तुमची पत्नी आहे, तोपर्यंत तरी हिला मी तुमच्याकडे नाही पाठवू शकत. तिला नाही यायचंय तुमच्याकडे. प्लीज तुम्ही मला मदत करा. तिला समजावून सांगा, अहो आमचं लग्न झालंय. पटवून द्या तिला ते. तुम्हाला समजत कसं नाहीये? हो, जी गोष्ट मलाच पटलेली नाहीये ती गोष्ट मी तिला कशी पटवून सांगू? मंदार, मला सांगा, शिल्पा कधी आणि कशी हरवली? आम्ही आधी पुण्यात राहायचो, कोथरूडला. साताऱ्याला जात असताना घाटात माझा गाडीवरचा कंट्रोल सुटला आणि झाडावर जाऊन गाडी आदळली. हिच्या बाजूचं दार उघडलं अचानक आणि ही दरीत कोसळली. मला अजूनही तो दिवस आठवतोय. 10 एप्रिल 2012. याच अवस्थेत मी सातारा आणि कोथरूड पोलीस स्टेशनला गेलो आणि तिकडे हिची मिसिंगची कंप्लेंट नोंदवली. तुम्ही पोलीस कंप्लेंट केलीत ना? मग मगाशी आम्ही जेव्हा तुमच्या घरी आलो तेव्हा पोलिसांना बोलवायला नकार का दिला होता? शिल्पासाठी. पोलिसांना बोलवायचं नाही कारण मला शिल्पाला जपायचं आहे. मला गमवायचं नाहीये तिला. पोलिसांना बोलावलं तर कदाचित ते तिला चौकशीसाठी पोलीस स्टेशनला घेऊन जातील किंवा मेंटल हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी घेऊन जातील. काही घडू शकतं ना. हा, शिल्पा कधी कधी खूप वेड्यासारखं वागते, म्हणून मला रिस्क घ्यायची नाहीये. ठीक, पण तुम्ही असं म्हणाला होता की ऍक्सिडेंट नंतर ही मिसिंग होती. मग ही तुम्हाला परत सापडली कशी आणि कुठे? 1 महिन्यापूर्वी कारच्या समोर येऊन माझ्या कारचा धक्का लागला तिला. मी रस्त्यात उभी होते आणि अचानक एक गाडी आली, मला धक्का दिला आणि मी कोसळले. मग तिथेच बेशुद्ध झाली शिल्पा. तिला घरी आणलं पण त्यानंतर तिला काहीच आठवत नव्हतं. खरं आहे तुमचं. शिल्पाला तुम्ही सांगितलं त्यापैकी काहीच आठवत नाहीये. तिच्या आठवणीत एक वेगळंच गाव, वेगळंच घर, वेगळीच माणसं आहे. ते तुम्ही शोधा. पण प्लीज तुम्ही मला मदत करा. जो काही खर्च होईल ना तो सगळा काही खर्च करायला तयार आहे. हवं तेवढं पेमेंट घ्या माझ्याकडनं, पण प्लीज प्लीज मला माझी शिल्पा हवी आहे परत. मिस्टर मंदार, आम्ही पेमेंटसाठी नाही काम करत. आम्ही गरजू व्यक्तींना मदत करतो, त्यांना न्याय मिळवून देतो. आणि मला हिला हिची खरी ओळख मिळवून द्यायची. सॉरी, पण माझा विश्वास आहे तुम्ही मला मदत करणार. पण मला असं सारखं का वाटतंय की ती जे ठिकाण सांगते ते तिचं स्वप्न असेल किंवा तिला तो भास होत असेल, किंवा असंही असू शकतं की खरंच त्या लोकांनी तिला त्या ठिकाणी डांबून ठेवलं असेल. शक्यता असू शकते ही. पण
मंदार, हे सगळं शोधून काढायचा मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेन, पण निदान तोपर्यंत तरी शिल्पाला त्रास होईल असं काहीही वागू नका प्लीज. मला जो काही त्रास होतो ना तो कोणी समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाही. जिच्यावर मी जीवापाड प्रेम करतो ती माझी बायको मलाच ओळखत नाहीये. नाकारतीये आमचं नातं, शत्रू समजते ती मला. मला किती त्रास होत असेल या सगळ्या गोष्टीचा. कोणीच समजून घेत नाहीये मला. मी काय करू मग? आमच्यावरती विश्वास ठेवा मंदार. मंदार खरंच दुःखी आहे की तशी ऍक्टिंग करतो? मला विचाराल तर मंदार हा एक लबाड माणूस आहे. तू त्या पोरीला फायद्यासाठी फसवतोय काय शिडपंत? सीड म्हणणार आहे बाबा. तेच ते हो, कधीतरी मुद्द्याचं बोलत जावा की. हे बघ, मुद्दा हा आहे की तो मंदार ही केस सॉल्व्ह करण्यासाठी वाटेल तेवढे पैसे देतो. मग तो फ्रॉड कसा असेल? ते त्याने आपल्याला इम्प्रेस करण्यासाठी म्हटलं असेल. इम्प्रेस? हो, मग लग्नाच्या पुराव्यांचं काय? ते बोगस असतील. नाहीतर लग्नानंतर मंदार शिल्पाला त्रास देत असेल, तिचा छळ करत असेल आणि म्हणूनच तिने चालत्या गाडीतून उडी घेतली आणि तिची मेमरी गेली. पण तिच्या सुप्त मनामध्ये कुठेतरी मंदार विषयी राग राहील. म्हणाली, हे बघ, नाण्याला दोन बाजू असतात आणि आता आपण फक्त एका बाजूने विचार करतो. आपण असं गृहीत धरून चाललोय की ती इनोसंट आहे, शिल्पा इनोसंट आहे. पण तसं कदाचित नसेल सुद्धा. ती खोटं बोलत असेल, तिचं बाहेर अफेअर असेल म्हणून ती स्मृती गेल्याचं नाटक करत असेल. यू नेव्हर नो. किंवा पिक्चर मध्ये दाखवतात तसं असेल तर डबल रोल. म्हणजे ही जी शिल्पा आहे ती शिल्पा नाहीच आहे आणि ही शिल्पा नाहीये. म्हणजे राजस्थान मध्ये वाळवंटात कसं दाखवतात तसं असेल तर. म्हणजे लांबून बघितलं तर पाणी आणि जवळ गेलं तर मृगजळ. म्हणजे ही शिल्पा त्या शिल्पाचं मृगजळ आहे. नुसती चर्चा करून फक्त नवीन प्रश्न निर्माण होते. आपल्याला कृती करायला हवी. समोर एक व्यक्ती आहे म्हणजे तिचा काहीतरी भूतकाळ असणारच. शिल्पाचाही भूतकाळ आहे, फक्त आत्ता तिला तो आठवत नाही. आणि मंदार आपल्याला जे काही सांगतोय त्याकडे दुर्लक्ष करूनही चालणार नाही. सो आपल्याला सत्य शोधून काढायचंय आणि शोधलं की सापडतच. मला काय वाटतं, शिल्पा आपल्याला जे काही सांगते म्हणजे ते गाव, तिथली घरं, तिथली माणसं, हे सगळं जर आपण शोधून काढलं तर आपल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला सापडतील. पण त्यासाठी शिल्पाला बोलतं करायला हवं. तिला आणखी काही आठवतंय का हे पाहायला हवं. पण मॅडम, तिला त्या आठवणींचा त्रास होतो. नाही म्हणाली, सगळ्याच आठवणींचा त्रास नाही होते. म्हणजे आजींचा विषय निघाल्यावर ती बऱ्यापैकी कम्फर्टेबल वाटते. हो, मग आता त्याच आपल्याला माहित नसलेल्या आजीचं बोट धरून आपल्याला शिल्पाला बोलतं करायचं. आजी, माझी आजी पण असंच करायची. अगं, मी तुझ्या आजीच आहे नाही का? हो शिल्पा, आता तू त्या मंदारची आणि त्या दाढीवाल्या माणसाची भीती मनातून पूर्णपणे काढून टाक. तू इथे अगदी सेफ आहेस. हे बघ, तुझा प्रॉब्लेम सुटायला हवा असेल तर आपल्याला ते घर सापडायला हवं की नाही? त्या गावाचं नाव काय तुला आठवतं? अगं बोल ना बाळा.
बरं ते जाऊ दे, पण त्या घराजवळची एखादी खूण, विशिष्ट ओळख, म्हणजे एखादं मंदिर, ओढा, नदी, असं काही? देव नाही, पण 3 डोळ्यांचा देव होता. कोणता देव ते नाही आठवत मला, पण शेंदूर आणि हळद फासलेला, आणि त्याला 3 डोळे होते. आणि तो दाढीवाला माणूस तुम्हाला तिथेच घेऊन गेला होता. पण या एवढ्या माहितीवरून ते ठिकाण कसं शोधायचं? तुला आणखीन काही आठवतंय? म्हणजे जवळपास एखादी नदी, ओढा किंवा डोंगर, टेकडी, असं काही? एक डोंगर होता गावात, आणि त्या डोंगरावर एका देवीचं मंदिर होतं. त्याचा कळस दिसायचा तिथनं. माझ्या आजीकडे त्या देवीचा फोटोही होता. कुठली देवी होती ती? तुला नाव आठवतंय? मग ती देवी कशी दिसत होती? देवीचं वर्णन करू शकतेस? ठीक आहे, हरकत नाही. शांत हो, शांत हो. त्या माहितीवरनं गाव शोधणं जरा कठीण आहे, पण अशक्य नाहीये. कुलूप आहे म्हणजे किल्ली असणारच. शोधलं की सापडतच. चढ बाय. मॅडम, मला काही फोटो सापडले. बघ, ही अशी देवी होती. हाच फोटो. हीच ती देवी. अस्मिता मॅडम, हीच ती देवी आहे. अगं, साताऱ्याजवळची औंची यमाई हीच ना? म्हणजे तुझ्या आजीचं गाव साताऱ्याजवळच्या औंध गावाजवळ कुठेतरी आहे. तू काळजी करू नको.
मी तिथे जाते आणि तुझ्या आजीचं घर शोधून काढते. मी पण येते तुमच्या बरोबर. अगं नाही, हे बघ, आत्ता तू इथेच थांब. आम्ही जातो आणि तिथे तो तुला त्रास देणारा दाढीवाला, त्याचा बंदोबस्त करायचा आहे ना आम्हाला. आम्ही त्याचा बंदोबस्त करतो, मग तुला तिथे घेऊन जाऊ. पण तुम्ही नसताना मी इथे एकटी मी कशी? अरे एकटी कशी? बैठ, मैं हूं ना. आणि सिद्ध आणि मनाली आहेत तुमच्या सोबतीला. मॅडम, आपण बाहेर जाऊन बोलूया. आजी, आम्ही बाहेर होता, तुम्ही गप्पा मारा. चला. माझ्या खोलीत जाऊया आणि पत्ते खेळूया. हे तुला येतात पत्ते खेळता? येतात ना? जरा पण नाही. मग मी कशाला आहे? मी शिकवते तुला. चल. मॅडम, आम्ही का नाही यायचं तुमच्या सोबत? म्हणाली शिल्पासाठी तू इथे थांबणं गरजेचं आहे. आणि सेठ, तू त्या मंदारवर लक्ष ठेव. त्याचं ते मॅरेज सर्टिफिकेट आणि जे काही पोलीस कंप्लेंट केली आहे त्या सगळ्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन करून ठेव. मॅडम आपण जाऊया, पण माझ्या मनात एक डाऊट आहे. म्हणजे त्या डोंगराच्या पायथ्याशी अनेक गाव असतील, म्हणजे प्रत्येक गावाचा शोध घ्यावा लागेल ना आपल्याला? हो, प्रत्येक गावाचा शोध घ्यावाच लागेल आपल्याला. पण आता आपल्याला काही क्लू सापडलेत ना? हो, पण आपल्याला आजींचं नाव नाही कळलं, ते शोधायला. मॅडम, आम्ही शिल्पाशी बोलून अजून काही माहिती मिळते काय बघतो ना. हो, पण तिला त्रास होणार नाही याची काळजी घ्या. मनाली, तुला कळतंय ना मी काय म्हणते? बरं बंडू, आपल्याला उद्या पहाटेच निघायचं आहे. अहो, तुम्ही म्हणत असाल तर आत्ता जाऊया. अहो, बहिर्जी नायकांच्या सगळ्या मोहिमा रात्री असायच्या. आम्ही बहिर्जी नायकांचे वंशज, बंडूजी नाईक. मग आम्ही कसं माग पडू? वंशजवीर बास झालं आता. ते बहिर्जी नाईक होते, आपण बंडोबा, विसरू नका. माय शिल्प बंडूजी. बरं, खूप उशीर झालाय आणि पहाटे निघायचंय. झोपा आता. काय आत वाकून वाकून काय बघताय? ते म्हटलं मॅडम बरोबर पहिल्यांदाच चाललाय, लक्ष ठेवा आणि मुळात डोकं वापरा. कुणाचं? तुमचं. योग्य त्या ठिकाणी डोकं वापरा म्हणजे झालं. गावात काय घडलं ना, काय हरवलं तर माणसं आपल्याकडे यायचं. हो का? असल्या कामाचा आपल्याला एक्सपिरियन्स आहे. एक्सपिरियन्स नाही रे, इट्स एक्सपिरियन्स. तेच म्हटलो, एक्सपिरियन्स. एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स. हे बघ, मी काय सांगतो ते ऐक. पूर्ण कॉन्सन्ट्रेट कर. कॉन्सन्ट्रेट काय? लक्ष केंद्रित कर. डोळे बंद कर आणि एक्सपिरियन्स म्हण. एक्सपिरियन्स म्हण. शिकायचं ना? एक्सपिरियन्स म्हण. तुम्ही आहे ना? एक्सपिरियन्स. 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 व्हेरी गुड, चालू दे. एक्सपिरियन्स. 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 आलं आलं. एक्सपिरियन्स. शिडराव. एक्सपिरियन्स. शिडराव. एक्सपिरियन्स. अजूनही शिल्पाबद्दलच विचार करतेस? पण तिचं घर कळलंय ना आता? हो, आणि यावेळी आजींची खूप मदत झाली आहे मला. हा, मला कळलंय. आधी आई, आजी, मित्र असतोच. फक्त दादांची मदत घ्यायची बाकी आहे. माझ्या प्रत्येक केसमध्ये आशीर्वादाच्या रूपाने दादांची मदत होतेच मला. वाह, मग काय, लाडक्या सुनेचं काम आता जोरात चालणार. अभि प्लीज मस्करी करू नकोस. यावेळी जरा कन्फ्युज्ड आहे मी. म्हणजे ती नेमकी कोण आहे, तिचा मंदारशी नक्की काय संबंध आहे, काहीच कळत नाहीये रे. हा, थोडंफार कळलं मला.
आजींनी सांगितलं. तू शिल्पाला सोबत का नाही घेऊन जात? नाही नको. अरे म्हणजे तिथली माणसं नेमकी कशी आहेत तिथलं काहीच माहित नाही ना आपल्याला. उगाच आगीतून पुपाट्यात नको. शिवाय त्या आजी त्या खरंच प्रेमळ आहेत की त्याही नाटक करतायत? आणि शिल्पा ती खरी आहे? नाही म्हणजे तोही विचार करायला पाहिजे ना. केलाय, हाही विचार केलाय मी. पण त्या शिल्पाची खूप दया येते रे. बिचारी. एकतर तिला स्वतःबद्दल काही आठवत नाही. त्यात तिच्यासाठी अनोळखी असलेल्या माणसाबरोबर गेले काही दिवस तिला एकाच घरात राहावं लागतंय. त्यात तो सतत प्रेशराईज करतोय की मी तुझा नवरा आहे, तू माझी बायको आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे. काय अवस्था झाली असेल रे तिच्या मनाची. माझंही तुझ्यावर प्रेम आहे, मी पण तुला बायको मानतो. पण तुझ्या डोळ्यात मला माझ्याबद्दल काहीच दिसत नाही, काहीच आपुलकी दिसत नाही, माझ्या प्रेमाची काहीच किंमत नाही, काहीच पर्वा नाही. तू काय बोलतोस अभि? मंदार, मंदार शिल्पाबद्दल काय विचार करत असेल असा मी विचार करतो. अस्मिता, मंदार वाईटच आहे असं कशावर? त्याची बाजू खरी असू शकते. अभि तुला नेमकं काय म्हणायचंय? काय नाही असं. चल एनिवेज, तुला सकाळी उठायचं आहे ना? झोप. हे सगळं घडल्यानंतर याच्या मनात माझ्याबद्दल, आमच्या रिलेशनबद्दल काय भावना असतील? आता बेड सेपरेट कर असं कसं सांगू याला? असं सांगितलं तर त्याच्यावर अविश्वास दाखवल्यासारखं होईल आणि दुखावला जाईल तो. काय म्हणालीस? नाही